तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे. हे व्हिडिओ मी लाईक साठी फॉलो साठी नाही करत आहे. प्रत्येक बस ड्रायव्हर असो, कुठलाही ड्रायव्हर असू द्या, कुठलीही गाडी चालू द्या, ज्यावेळेस गाडी चालवतो त्यावेळेस पाऊस असेल त्यावेळेस आपण वायपरचा उपयोग करतो. पण वायपर चालून सध्या आतून जे पांढरं पडतं ना, त्याच्यामुळे आपल्याला काही दिसत नाही, दव पडतं दव. तर मित्रांनो, त्याच्यासाठी एक खास उपाय तुम्हाला सांगतो, नक्कीच करून बघा. केल्याच्या नंतर माझ्या व्हिडिओला कमेंट करा. मित्रांनो, असा एक कपडा घ्यायचा. असा कपडा घेतल्याच्या नंतर या कपड्यावर काय करायचं, एक शॅम्पूची पुडी घ्यायची, कुठली बी शॅम्पू घ्या, आणि ही शॅम्पू थोडीशी अशी टाकायची. बघा हे बघा, ही अशी टाकायची, हे पूर्ण शॅम्पू टाकून द्यायची. हे असं शॅम्पू टाकल्याच्या नंतर थोडंसं एक पाणी, एक 4 थेंब पाणी मारायचं याच्यावर. हे बघा, असं हातावर घ्यायचं पाणी आणि थोडंसं मारायचं नॉर्मल, बस. आणि नॉर्मल पाणी मारल्याच्या नंतर आणून हे बघा, ही अशी घडी करायची, थोडंसं याला मिक्स करायचं, थोडंसं शॅम्पूला. हे शॅम्पूला मिक्स केल्याच्या नंतर हे बघा, आणि अशीच काचावर मारायची. हे बघा, असा पांढरा दिसेल. तुम्ही म्हणताल याच्यावर पाणी मारून धुवून टाकू की काय, धुयायचं नाही मित्रांनो. हे काचावर असं पांढरं मारल्याच्या नंतर हो का, हे लगेच 2 मिनिटात हडकून जातं. मित्रांनो, मी लाईक साठी नाही करत, हे तुम्ही करून बघा. त्याच्यानंतर तुम्हाला कमीत कमी 2 तास अजिबात ह्याच्यावर दव येणार नाही, पांढरा पडणार नाही, काच एकदम चकाचक पुढे दिसेल. पुढून तर आपण वायपर चालू असतंच आपल्या गाडीचं. मित्रांनो बघा, हे पूर्ण गेलं का, हे बघा पूर्ण जाते निघून. आता 1 मिनिट थांबा, पूर्ण हे पांढरा कलर निघून जाईल आणि ह्या काचावर एकदम चकाचक दिसेल आणि दव हे येणारच नाही. प्रत्येक ड्रायव्हरसाठी आपल्याला पुढे खड्डे असतात, पावसात दिसत नाही, ह्यासाठी हा व्हिडिओ बनवते. नक्कीच करून बघा, त्याच्यानंतर कमेंट करा. लाईक कमेंटसाठी हा व्हिडिओ नाही, प्रत्येक ड्रायव्हर भावापर्यंत शेअर झाला पाहिजे, ह्यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे.